लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। युवतीला प्रेमाची गळ घातल्यानंतर ही बाब मुलीच्या आईवडिलांना समजल्यानंतर आरोपीला याचा जाब विचारण्याचा राग येऊन सदर युवकाने मुलीवर चाकूने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली आहे। याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विशाल रुंजा सकाळे राहणार पिंपळत तालुका त्र्यंबकेश्वर यांनी 6 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहते घरी मुलगी नामे वय 21 हीच तू माझ्याशी लवशिप कर असे बोलल्याने फिर्यादी यांचा मुलगा व फिर्यादी यांच्या साडूचा मुलगा हे आरोपीच्या आई वडील यांना झालेल्या प्रकाराबाबत समजून सांगण्यासाठी गेले असता आरोपी विशाल सकाळे याने फिर्यादी यांना समजून सांगण्याचा राग आल्याने दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना तिला तू बाहेर ये असे बोलल्यावर ही मुलगी घराबाहेर न आल्याचा राग येऊन आरोपी विशाल सकाळे याने हातात असलेल्या धारदार चाकूने तिच्या गळ्यावर, मानेवर, डाव्या बाजूच्या भुवईजवळ, पोटावर, पाठीवर, मांडीवर सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडाली असून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला तात्काळ नातेवाईकांनी तिला त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात नेले। तेथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात तीस हलविण्यात आले आहे। मुलीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर PSI RB देवरे यांनी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे जाऊन फिर्यादीच्या जबाबावरून BNS कायदा कलम 109 333 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पेठ विभाग पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी भेट देऊन घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।